कवी, दिग्दर्शक, संवाद व पटकथा लेखक, आटपाटचे निर्माता, त्याचबरोबर नाळ, हॅनरी, सैराट, द सायलन्स अशा विविध चित्रपटामध्ये बाजी चित्रपटामध्ये ज्यांनी अभिनय केला व त्यांचे बहुगुण मला गेल्या दशकभरात जाणवले अशा नागराज मंजुळे या वर्गमित्राविषयी आज मला बोलताना आनंद वाटत आहे. मला आजही आठवतं की 2001 ते 2003 या कालावधीमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागामध्ये अध्ययन करत असताना आम्ही एका वर्गामध्ये शिकत होतो. कोतापल्ली सर असतील, मनोज जाधव सर, आळगावकर सर आम्हाला शिकवत होते आणि त्या कालावधीमध्ये एक मित्र म्हणून आम्ही सर्व एकत्र होतो आणि विचारांची देवाणघेवाण करत होतो. त्या कालावधीमध्ये वाचक म्हणून असणारं नागराज मंजुळे यांचं मला वेगळेपण जाणवत होतं आणि प्रतिष्ठित नियतकालिकात त्यांच्या कविता प्रसिद्ध होत होत्या. तो सर्व जीवन प्रवास साधनाच्या दिवाळ्यांकामध्ये आलेला आहे, त्याविषयी देखील मी थोडक्यात विवेचन करणार आहे. मराठी चित्रपट म्हटलं की दादासाहेब फाळके यांच्यापासून झालेली सुरुवात, मराठी चित्रपटाची सुरुवात ही दादासाहेब फाळके यांच्या राजा हरिश्चंद्र या चित्रपटापासून होते आणि अशा समृद्ध परंपरेमध्ये चांगली दिग्दर्शकांची परंपरा आपल्याला या ठिकाणी अनुभवास मिळाली. व्ही शांतारामसारखा प्रयोगशील आणि त्या काळामध्ये देखील कुंकू यासारख्या चित्रपटामध्ये त्यांनी जे वेगवेगळे प्रयोग केले ते प्रयोग आणि हॅनरीमधील प्रयोग असा देखील आपल्याला अभ्यास या ठिकाणी करता येतो. आणि व्ही शांताराम, बाजी पेंढारकर, राजा परांजपे, राजदत्त, प्रयोगशील म्हणून ज्यांचं आपल्याला नाव घ्यावं लागतं ते डॉक्टर जब्बार पटेल, सुमित्रा भावे, राजीव पाटील, उमेश कुलकर्णी, एवढंच काय भाऊसाहेब कराडे, अक्षय इंडिकर, अलीकडचे सोलापूर परिसरातील अक्षय इंडिकर, या सर्व समृद्ध अशी दिग्दर्शकांची परंपरा आपल्या मराठी चित्रपटाला जाणवलेली. त्यावेळेस आपण मराठी चित्रपटाचा विचार करतो, तस मराठी चित्रपटाचा अभ्यासक म्हणून विचार करत असताना मला असं जाणवतं की मराठी चित्रपटाला हिंदी चित्रपट आणि मराठी नाटक, ज्याला आपण रंगभूमी असं म्हणतो, त्या दोन्हीशी स्पर्धा करावी लागते. हे काय होतं की हिंदी चित्रपट जे बॉलिवूडचं मुख्य केंद्र हे मुंबई आहे आणि नाटक देखील पुणे आणि मुंबई या परिप्रेक्षामध्ये एक जिवंत कला म्हणून त्याचा एक चाहतावर्ग आहे. या दोन्ही माध्यमांच्या मध्ये मराठी चित्रपट कुठं हरवला जातो की काय अशी शंका 1980 ते 90च्या दशकात थोडीशी यायला लागली होती. पण अलीकडच्या काळामध्ये एक विविध आंतरराष्ट्रीय महोत्सव सुरू झाले आणि विविध आंतरराष्ट्रीय महोत्सवामुळे झालं काय की माझं एक महत्त्वाचं निरीक्षण असं आहे की अलीकडच्या काळातील मराठी चित्रपट हा झपाट्यानं बदलला. हा झपाट्यानं बदल होण्याचं कारण अभ्यासक म्हणून मला असं वाटतं की पुणे, मुंबई, गोवा हे भारतातील विविध शहरांमध्ये जे विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव होत होते, त्या चित्रपट महोत्सवाच्या माध्यमातून जगभरातील चित्रपट आपल्या मराठी दिग्दर्शकांना किंवा भारतीय दिग्दर्शकांना पाहत होते. जगभरातील चित्रपट पाहत असताना चित्रपट माध्यमाचे बलस्थान काय आहेत, त्याचबरोबर चित्रपटामध्ये नेमकं काय दाखवणं अपेक्षित आहे. चित्रपट जर कॅमेराचा माध्यम असेल तर कॅमेरा या माध्यमातून आपण कोणत्या स्वरूपात अभिव्यक्त झालं पाहिजे हे तरुण पिढीला, विशेषतः तरुण दिग्दर्शकाला जाणवलं आणि त्यामुळे मराठी चित्रपट हा अगदी मी सांगू शकतो की 1990 नंतर किंवा श्वास नंतर खऱ्या अर्थाने झपाट्याने बदलायला लागला. एक काळ असा होता की लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, सचिन पिळगावकर, महेश कोठारे यांचं योगदान मोठं आहे. यांचं योगदान आपल्याला नाकारता येत नाही, पण यांचं योगदान जरी मोठं असलं तरी मला असं वाटतं की या कालावधीमध्ये मराठी चित्रपटामध्ये तोचपणा आला होता. म्हणजे काहीतरी हिंदी चित्रपटाचं अनुकरण करायचं, हिंदीमधील काही गाणी घ्यायची आणि ती मराठी चित्रपटामध्ये दाखवायची. या स्वरूपामध्ये मराठी चित्रपट कुठंतरी आवडतामध्ये तोचपणा त्या चित्रपटात जाणवत होता आणि त्यामुळं मराठी चित्रपटाला भविष्य काय याविषयी देखील विचारवंतांमध्ये एक चर्चा होऊ लागली. पण नंतरच्या कालावधीमध्ये विविध महोत्सव किंवा नव्या पिढीचे सर्जनशील दिग्दर्शक येऊ लागले आणि खऱ्या अर्थानं मराठी चित्रपटाचा कायापालट होऊ लागला. मी असं म्हटलं की प्रयोगशील दिग्दर्शक म्हणून नागराज मंजुळे यांची निरीक्षणं मी मांडत असताना मला हेही मांडावं लागेल की ज्यावेळेस नागराज मंजुळे यांचा सैराट हा चित्रपट
110 कोटी कमवतो, फक्त तो कमवतो फक्त व्यावसायिक पातळीवरती तो सक्सेस झाला का, तर त्याचं उत्तर नाही असं म्हणता येईल. कारण तो व्यावसायिक व कलात्मक अशा दोन्ही पातळीवरती तो यशस्वी झाला होता. आणि हे होत असताना हिंदी चित्रपटाची स्पर्धा ही मराठी चित्रपटाशी मोठ्या स्वरूपात आहे. आणि काय होतं की हिंदी चित्रपटाचं बजेट हे मराठी चित्रपटाच्या मागचा कालावधी 1990 पूर्वीचा 2000 पूर्वीचा कालावधी जर आपण पाहिला तर आपल्याला असं जाणवतं की मराठीच्या तुलनेमध्ये म्हणजे मराठीचे निर्माते मराठी चित्रपटावरती अधिक प्रमाणामध्ये पैसा लावायला तयार नव्हते. कारण काय होतं की हिंदी चित्रपटाचं बजेट तर 100-200 कोटी तयार होण्याचं किंवा त्या साधारण त्या स्वरूपात असेल तर त्यामधून होणारी जी कमाई आहे ती कमाई अधिक स्वरूपात असायची. म्हणजे तो चित्रपट भारतभर किंवा जगभर निम्म्या जगापर्यंत जायचा आणि त्याला वर्ग देखील अधिक मिळायचा. आपल्या महाराष्ट्रातील प्रेक्षक देखील विचार करायचा की मी मराठी चित्रपट पाहत नाही असं नाही, तो मराठी चित्रपट पाहण्यापेक्षा अधिक रंगरंगोटी केलेला, अधिक आकर्षक केलेला आणि ज्याच्यामध्ये काय भव्य दिव्य दाखवला आहे असा हिंदी चित्रपट मी का पाहू नये. मी जर 200 रुपयाचं तिकीट काढायचं असेल, मी जर 250 रुपयाचं ई स्क्वेअरमध्ये किंवा सिटी प्राईडमध्ये जर तिकीट काढायचं असेल तर मी हा मराठी चित्रपट का पाहायचा. बघा मी सांगतो ते खूप महत्वाचं आहे. या अर्थाने महत्वाचं आहे की हिंदी चित्रपटाची स्पर्धा ही मराठी चित्रपटाला मोठ्या प्रमाणात होती. पण मी जाणीवपूर्वक सांगतो की ज्यावेळेस सैराट सारख्या चित्रपटानं 100 कोटी कमावले, तो अंकुश चौधरी यांचे काही चित्रपट लोकप्रिय झाले, स्वप्नील जोशी यांचे चित्रपट लोकप्रिय झाले, त्यांची कमाई अधिक झाली. त्यावेळेस घडलं काय, हिंदीमधील निर्माते हिंदीमधील कलावंत हे जाणीवपूर्वक पाहायला लागले की नागराज मंजुळे यांचा चित्रपट कधी प्रदर्शित होतोय. ज्यावेळेस नागराज मंजुळे यांचा चित्रपट प्रदर्शित होत असेल त्यावेळेस आपण आपला त्या शुक्रवारी आपला चित्रपट आपण प्रदर्शित करायचं नाही. मला असं वाटतं त्या माझ्या विवेचनेच्या सुरुवातीला नागराज मंजुळे यांचे महत्वाचं बलस्थान आहे. तर महत्वाचं योगदान का आहे तर भारतीय दिग्दर्शक किंवा हिंदी दिग्दर्शक पाहायला लागले की नागराज मंजुळेचा चित्रपट प्रदर्शित करणार असतील तर आपण त्या शुक्रवारी आपला चित्रपट प्रदर्शित करायचा नाही. कारण त्या दिवशी त्या कालावधीमध्ये तो चित्रपट बागी चित्रपट आला होता, त्याला तितकासा प्रतिसाद लाभला नाही. कारण सर्व महाराष्ट्रभर भारतभर हवा होती ती सैराट या चित्रपटाची होती. एक महत्वाचं निरीक्षण आहे की नाटकाची आणि हिंदी चित्रपटाची स्पर्धा करत करत मराठी चित्रपटाला पुढे जावं लागतं. कारण महाराष्ट्र हा कलागुणांची जोपासना करणारा आहे आणि नाटकाला देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जिवंत कला म्हणून प्रतिसाद लाभतो. दोन्हीमध्ये मराठी चित्रपट हा कुठेतरी त्याचा श्वास कोंडावता की काय असं देखील जाणवतं. पण 1990 नंतर चांगले दिग्दर्शक मराठीमध्ये आले आणि चांगल्या दिग्दर्शकांच्यामुळे झालं काय नेमकं तर मराठी चित्रपटाचा परिप्रेक्ष्य रुंदावण्याचं कार्य केलं. तर या विषयाचं विवेचन करत असताना मला नागराज मंजुळे प्रयोगशील दिग्दर्शक म्हणून जेवढे जाणवतात तेवढेच मला ते अधिक माणूस म्हणून देखील जाणवतात. कारण काय होतं की ज्यावेळेस मी हिंदी चित्रपटाची तुलना करतो व हिंदीमधील काही कलावंत दिग्दर्शक यांच्या काही मुलाखती मी पाहतो तर त्या मुलाखती पाहत असताना एक वाक्य नेहमी असतं पहा. एखादा मोठा कलावंत काय म्हणतो, मला जर चांगली स्क्रिप्ट मिळाली तर मी विचार करेल की मी तो चित्रपट साईन करायचे की नाही. लक्षात घ्या, म्हणजे मी काय सांगतोय, मला जर एखादी चांगली स्क्रिप्ट मिळाली तर तो चित्रपट जॉईन करायचं की नाही हे मी पाहिजे. म्हणजे लक्षात घ्या, चित्रपटामध्ये कोणत्याही माध्यमामध्ये साहित्याचा वाटा मोठा असतो. साहित्यकृती किंवा तो पटकथाकार, संवाद लेखक, स्क्रीन प्ले लिहिणारा जर सर्जनशील असेल आणि त्याला या माध्यमाचं ज्ञान असेल तर तो काय करू शकतो, चांगली स्क्रिप्ट लिहू शकतो. म्हणजे कोणत्याही चांगल्या चित्रपटाचं 50% यश हे त्या स्क्रिप्टमध्ये असतं. स्क्रिप्ट जर चांगली असेल तर तो चित्रपट देखील चांगला होतो. हे आपल्याला हँड्री या चित्रपटाने दाखवलेलं होतं. मराठी चित्रपटामध्ये मी असं म्हणेल की 100 वर्षातून हँड्रीसारखा एखादा चित्रपट होतो. 100 वर्षामध्ये हँड्रीसारखा एखादा चित्रपट होतो. याचं विवेचन मी माझ्या पुढच्या भागामध्ये करणार आहे. तर नागराज मंजुळे मला माणूस म्हणून खूप चांगले का वाटतात, कारण त्यांनी त्यांचे अनुभव कथन करत असताना कुठेही आडपडदा ठेवला नाही. त्यावेळेस त्यांच्या नागराज मंजुळे यांची आपण मुलाखती पाहतो. साधना युवा साधनामध्ये त्यांची जी लेख आलाय त्या लेखामध्ये त्यांनी त्यांच्या बालपणाविषयी, त्यांच्या युवा अवस्थेविषयी
प्रांजळपणे आणि स्पष्टपणे लिहिले. काय सांगतात ते तर करमाळा आणि जीवर हा जो परिसर आहे त्या परिसरामध्ये त्यांचं बालपण गेलं. आणि बालपण कसं गेलं तर 18 दारिद्र्य ज्याला म्हणतो की घरामध्ये गरीब असल्यामुळं, घरामध्ये दारिद्र्य असल्यामुळे होतं काय की संपूर्ण कुटुंब, बहुतेक कुटुंब काय करतं तर देव मानणारं आणि अंधश्रद्धेकडे झुकणार असतं. साधनामध्ये त्यांनी छान लेख लिहिलेला आहे की त्यांचं बालपण आणि हॅनरी अगोदर नागराज मंजुळे कसे होते याविषयी ते विचार केलेले. म्हणजे अंधश्रद्धा मानणारं त्यांचं कुटुंब आणि अंधश्रद्धा मानणारं कुटुंब असताना की ते वर्णन लिहित आहेत त्या लेखामध्ये की ते सांगतात की घरची गरिबी त्यामुळे अंधश्रद्धेला वाव होता, देव अधिक प्रमाणात केला जात होता. आणि अशा कालावधीमध्ये नागराज मंजुळे बालपण सांगत असताना म्हणतात की मेळ्यात भाकरी मागणे, विडी ओढणे, सिगारेट ओढणे, एवढंच काय तर ते म्हणतात की चुलत्यांसाठी जी दारू आणली जायची ती दारू देखील ते द्यायचे. म्हणजे काय होतं लक्षात घ्या की माणसाचा एक गुणधर्म असतो, एखादा व्यक्ती मोठा झाला की त्यामध्ये जे वाईट होतं ते लपवण्याचा प्रयत्न केला जात होता. म्हणजे मी कसा चांगला होतो पण माझं बालपण कसं चांगलं गेलं, समृद्ध गेलं, माझ्यावरती कसे संस्कार झाले असं सांगण्याचा देखील अधिक कल असतो. किंवा एवढंच काय की एखादी व्यक्ती आपण 12वीमध्ये 10वीमध्ये नापास झालो 10वीमध्ये हे सांगायला देखील घाबरतात. पण या ठिकाणी कोणताही आडपडदा न ठेवता नागराज मंजुळे यांनी सिगारेट ओढणे, तंबाखू खाणे, विडी पिणे याचं वर्णन केलेलं आहे. आणि ते काय म्हणतात त्यांचं वाक्य त्या काळात मी पुरता वाया गेलो. काय म्हणतात नागराज मंजुळे की त्या काळात मी पुरता वाया गेलो त्यांनी प्रांजळपणे सर्व वर्णन केले. जेऊरला 7वीला आल्यावर मात्र नागराज मंजुळे यांच्यामध्ये बदल होतो, तो चांगला बदल होतो. ते म्हणतात की जेऊरमधील मुलं चांगली होती, सभ्य होती आणि त्यावेळेस अशा सभ्य मुलामध्ये मी राहत होतो त्यावेळेस आपण देखील अभ्यास करावा असं त्यांना वाटलं आणि तिथपासून त्यांनी अभ्यासाला सुरुवात केली. एवढंच काय तर वाचनाची आवड देखील त्यांना निर्माण झाली. जेऊरला 7वीत असताना त्यांचं वाचन आणि अभ्यास हा वाढत गेला आणि अभ्यासाविषयी थोडी गोडी निर्माण झाली. परंतु एवढं होऊन देखील 10वीमध्ये त्यांना 2 विषयामध्ये नापास व्हावं लागलं, गणित आणि इंग्रजी या 2 विषयामध्ये ते नापास होतात आणि खचून जातात. खचून न जाता ते म्हणले की माझं एकटेपण किंवा मला माझ्याकडे पाहण्याविषयी त्या ठिकाणी मला स्पेस मिळाली आणि मी अधिकाधिक विचार करू लागलो. एवढंच काय तर बास्केटबॉल या खेळाची देखील आवड निर्माण झाली आणि बास्केटबॉल खेळता यावं म्हणून नागराज मंजुळे अभ्यासाला लागले की बास्केटबॉलच्या टीममध्ये निवड व्हावी यासाठी नागराज मंजुळे हे अभ्यासाला लागतात आणि अभ्यास करून ते 10वी उत्तीर्ण होतात. 11वीला आल्यावर अधिकच त्यांना अभ्यासाची आवड निर्माण होते, वाचनाची आवड निर्माण होते, चांगले शिक्षक लाभतात. महाविद्यालयीन जीवनामध्ये देखील त्यांना चांगले शिक्षक लाभतात. काय वाचावं, काय वाचू नये, चांगल्या वाचण्याविषयी त्यांना काही मार्गदर्शन भेटतं. आणि सर्वात महत्त्वाचा त्यांचा कालावधी तो म्हणजे पुणे विद्यापीठामध्ये MA करत असताना त्यांना मोठ्या प्रमाणात साहित्याची आवड निर्माण झाली. ते त्या लेखामध्ये लिहित आहेत की जयकरी ग्रंथांमध्ये असताना दिवसभर ते वाचन करायचे. जेवढंच काय की पुस्तक नावावर न घेता ग्रंथालयामध्ये जाऊन जे पुस्तक भेटेल ते पुस्तक, छोटी छोटी पुस्तकं तर त्यांनी काय केली तर उभं राहूनच वाचलेली असं देखील त्यांनी वर्णन केलेलं आहे. आणि MA करून पुढे MPhilचा देखील प्रयत्न केला. पण आपल्याला प्राध्यापक होणं किंवा आपण प्राध्यापक पेशाकडे जाण्यापेक्षा आपल्यामध्ये जे वाव आहे ते सांगतात की आपल्यामध्ये जे कलागुण आहे त्या कलागुणांची परीक्षा, कलागुणांना वाव निर्माण करणारी शिक्षण व्यवस्था आपल्याकडे नसल्यामुळं आपल्याला जे आवडतं ते आपण केलं पाहिजे. म्हणून ते मास कम्युनिकेशन अहमदनगरला केले आणि त्या ठिकाणी त्यांना त्यांच्या चित्रपट ह्या माध्यमाविषयी त्यांना आवड निर्माण झाली आणि ते लघुपटाकडे वळले. त्यांचा पिस्तुले हा पहिला लघुपट, त्या लघुपटापासून त्यांनी या चित्रपटसृष्टीमध्ये ज्याला आपण मायानगरी होतो त्या मायानगरीमध्ये पदार्पण केलं. हे सांगत असताना मी एवढं सांगेल की एवढं असताना की नागराज मंजुळे यांचं वाचन अधिक होतं. अधिक वाचनामुळे झालं काय की मी एका लेखामध्ये म्हटलं होतं की कोणताही दिग्दर्शक हा चांगला लेखक असावा, चांगला संवाद लेखक असावा, त्याला कॅमेऱ्याची चांगली जाण असावी, तो चांगला संकलक असावा. हे सर्व गुण जर असेल तर तो चांगला दिग्दर्शक होऊ शकतो. आणि हे सर्व गुण नागराज मंजुळे यांच्यामध्ये आहेत. तसेच आपण पुढच्या अधिवेशनामध्ये सांगणार आहोत. तर पिस्तुला विषयी सांगत असताना पिस्तुला ही त्यांची
पहिला लघुपट. की लघुपट ज्यावेळेस आपण म्हणतो तर मला असं वाटतं अभ्यासक म्हणून की लघुपट की लघु चित्रपट. का म्हणजे काय म्हणतोय की लघुपटाला आपण लघुपट म्हणायचं की लघु चित्रपट असं म्हणायचं. कारण आपण ज्यावेळेस शॉर्ट फिल्म असं म्हणतो तर मला असं वाटतं त्याचा अर्थ लघु चित्रपट हा अधिक योग्य असं मला तरी वाटतो. 2009 मध्ये पिस्तुल्या हा लघुपट प्रदर्शित झाला आणि 2010 मध्ये त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, तो राष्ट्रपतींचा. राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यावर पिस्तुल्याची चर्चा ही अधिक होऊ लागली आणि नागराज मंजुळे नाव चर्चेवर येऊ लागलं. पिस्तुल्या या लघुपटामध्ये किंवा लघुचित्रपटामध्ये समतेच्या विचारांचा जागर हा नागराज मंजुळेंनी केला. म्हणजे आपली फुले शाहू आंबेडकरची विचार परंपरा आहे, त्या विचार परंपरा ठामपणे म्हणजे काय होतं की कधी कधी विचारवंत व्याख्यान देताना बोलताना फुले शाहू आंबेडकर किंवा या समतावादी पुरोगामी विचारांचा भाषणामधून जागर केला जातो, भाषणामधून अभिव्यक्ती केली जाते. पण स्वतः ज्यावेळेस कृती करण्याची वेळ येते त्यावेळेस मात्र सन्मानाने आपण जर सोडले तर कृती करण्याची ज्यावेळेस वेळ येते त्या मात्र कच खाण्याचं धोरण देखील काही म्हणजे जाणवतं. पण विचारामध्ये आणि कृतीमध्ये ठामपणा असणारे दिग्दर्शक म्हणजे नागराज मंजुळे. हे आपल्याला पिस्तुल्या, त्यानंतर पावसाचा निबंध, हॅन्ड्री आणि सैराट या चारही चित्रपटामधून मी जाणीवपूर्वक चित्रपट म्हणतो, 2 लघु चित्रपट आणि 2 चित्रपट पुरोगामी विचारांचा जागर हा नागराज मंजुळेंनी केला आहे. भारतीय समाज व्यवस्थेतील उपेक्षित समाजाचं चित्रण त्यांनी या लघुपटातून पिस्तुल्या किंवा पावसाचा निबंध, हॅन्ड्री या चित्रपटातून केलेलं आहे. आणि या लघुपटाचं आशय सूत्र मांडत असताना मी असं म्हणलो, एका लेखामध्ये म्हटलं होतं की भारतीय समाज व्यवस्थेतील उपेक्षित समाजाच्या जगण्याचे ताणेबाणे, जीवन जगण्यासाठी करावा लागणारा संघर्ष हे पिस्तुल्या या लघुचित्रपटाचे आशय सूत्र आहे. हा लघुचित्रपट शोषक आणि शोषित या दोन्हीमधील संघर्ष अधोरेखित करणारा आहे आणि समाजभान मांडणारा, ठळकपणे मांडणारा असा हा लघुपट आहे. या लघुपटामधून वडार समाजाचं वर्णन आलेलं आहे. वडार समाज हा उपेक्षित समाज, तो ज्याला आपण दगड फोडणारा समाज म्हणून ज्या समाजाला म्हणतो तो असा हा वडार समाज. त्याच समाजामधील पिस्तुल्या हे त्यातील एक पात्र. त्यावेळेस लघुपटाची सुरुवात होती त्यावेळेस करमाळ्याचं महाराण म्हणून आपण त्याला, ते उजाड महाराण दाखवलेले आणि एका डांबरी रस्त्यावरून पिस्तुल्या आणि त्याची आई चालत येत आहे. त्याची आई झर पटपट चालते, तिच्या डोक्यावरती पाटा आहे आणि पिस्तुल्याच्या हातामध्ये तारेची सायकल आहे. तो आपला त्याच्या विश्वामध्ये सायकल पळत पुढे येतोय आणि पुढे आल्यानंतर तेव्हा ते गावामध्ये प्रवेश करतात. तर नागराज मंजुळे प्रयोगशील दिग्दर्शक का आहेत तर प्रतीकाचा वापर या ठिकाणी त्यांनी खूप हुबेहूब केलाय की त्यांच्या एका फ्रेममध्ये काय दिसते आपल्याला की पिस्तुल्याची आई आणि पिस्तुल्या गावामध्ये येत आहे आणि गावामध्ये येत असताना एका घराच्या समोरून जात असताना त्या घरामधील मिक्सर नागराज मंजुळे दाखवलाय. म्हणजे एका फ्रेममध्ये मिक्सर आणि त्याच फ्रेममध्ये पाटा दाखवलाय. म्हणजे ज्यावेळेस मिक्सर आलाय त्यावेळेस पाटा विकत कोण घेईल असा देखील प्रश्न हा आपल्याला निर्माण होतो. आणि या पिस्तुल्याला शिक्षणाची खूप आवड आहे, पण त्याची आई म्हणते की शिकून काय करायचं, की त्यात एक डायलॉग आहे आपण त्याला संवाद की तुझ्या गांडीला लय नेट पडलाय, तुला लय पाठी पुस्तक हवंय. हे त्यामध्ये त्यांनी मांडलेले आहे की तर तो पिस्तुल्या म्हणतो की पाठ्यपुस्तक हवी. म्हणजे ज्यावेळेस त्याला त्या ठिकाणी थांबायला सांगतात की चोरी करण्याच्या अगोदर की तू या ठिकाणी थांब, की त्याला आमिष काय दाखवतात मी तुला जिलबी आणून देतो. तर त्यावेळेस पिस्तुल्या म्हणतो मला जिलबी नको, तर मला पाठ्यपुस्तक हवंय. म्हणजे पिस्तुल्याचा प्रवास या ठिकाणी नागराज मंजुळेंनी मांडलेला आहे. जीवन जगण्यासाठी हे नागराज मंजुळेंचा कॅमेरा प्रतिकातून कसा बोलतो का की जीवन जगण्यासाठी संघर्ष करणारी लक्ष्मी हातपंपाचे पाणी उपसून हॉटेलमध्ये देत असते. म्हणजे जीवन जगण्याची लढाई आहे आणि लढाई लढत असताना ती काय करते तर हातपंपाचं पाणी उपसून ती काय करते हॉटेलमध्ये हंड्यामधून देत असते. त्यावेळेस ती मालकाला हिशोब मागते, मालक त्यावेळेस पैसे देतो. त्यावेळेस पिस्तुल्याची आई म्हणते, लक्ष्मी म्हणते
मालक लय खेपा झाल्या. म्हणजे मालक लय खेपा झाल्या. मालक म्हणतात लय खेपा म्हणजे किती झाल्या. मालक म्हणतात लय खेपा म्हणजे किती झाल्या. त्यावेळेस काय की लक्ष्मी ज्यावेळेस एक हांडा भरायची त्यावेळेस ती तिच्या पदरामध्ये, साडीच्या पदरामध्ये एक दगड बांधायची, छोटा दगड. असे 15-20 दगड त्या ठिकाणी ते बांधलेले असतात. आणि ते दगड काय करते की हॉटेलचे ते काउंटर असतं त्या काउंटरवरती म्हणजे लय खेपा झाल्या हे नागराज मंजुळे यांनी त्या ठिकाणी प्रतीक स्वरूपात त्यांनी मांडलेले. हे समाजभान अधोरेखित करण्याचं कार्य नागराज मंजुळे यांनी या प्रेममधून केलेले. की ज्यावेळेस पिस्तुले आणि लक्ष्मी एका घरासमोर येतात आणि ते म्हणतात की मागतात की आम्हाला भाकरी द्या, भाजी द्या. तर त्यातील एका मुलाला पिस्तुलाची सायकल आवडते. तारेची सायकल असते, ती तारेची सायकल पिस्तुलाची सायकल त्या मुलाला आवडते. त्यावेळेस लक्ष्मी काय म्हणते, काय करायचं तुला सायकलचं. ती सायकल त्याला देते आणि देताना काय म्हणते की 2 गरम भाकरी आणि कोरडे आम्हाला दे. ही सायकल तुला घे, पिस्तुलाची सायकल घे. म्हणजे नागराज मंजुळे यांनी निरागस बालविश्व मांडताना चित्रण केले. काय तर ही सायकल तुला घे, पण त्या बदल्यात 2 गरम भाकरी आणि काय दे तर कोरडेच आहे थोडं. विचार करा, आजही भारतीय, आपण ज्याला भारत म्हणतो, इंडिया नाही, त्या भारतामध्ये उपेक्षित समाजाला किती मानहानीचं जीवन जगावं लागतं त्या ठिकाणी आपल्याला प्रकर्षाने जाणवतं. एक भाकर त्या ठिकाणी दिली जाते आणि ते पुढच्या घराला मागण्यासाठी जातात. त्यावेळेस आई म्हणते पिस्तुलेला, तू देखील माग. पिस्तुला मागण्यासाठी तयार नसतो, पण तो त्याला देखील मागायला लावते. त्यावेळेस पिस्तुला शाळेत जातो. शाळेत गेल्यानंतर त्याच्या पाठीमागं असे ते बोर्ड चार्ट दाखवले, त्यामध्ये ABCD वगैरे काही इंग्रजी मराठी फळांची चित्र वगैरे असतात. आणि गुरुजी म्हणतात की तुला शाळेत जर यायचं असेल तर तुला गणवेश लागेल आणि दाखला लागेल. बघा काय म्हणतात, गुरुजी म्हणतात की तुला गणवेश आणि दाखला लागेल. म्हणजे नागराज मंजुळे यांचा कॅमेरा या ठिकाणी आपल्याला तो निरागस पिस्तुला दाखवतोय की गणवेश हवा आहे. तर त्यावेळेस आईला म्हणतो की शाळेत जायचंय. तर त्यावेळेस आई म्हणते की मुर्द्या मला एक घे पाठपुस्तक. म्हणजे तिचे हात बोलतात, तिचे हात बोलतात. या ठिकाणी नागराज मंजुळे यांनी मांडले की मुर्द्या मला एक घे पाठ्यपुस्तक, असं ती म्हणते. इच्छा नसताना देखील पिस्तुल्याला चोरी करावी लागते. चोरी करत असताना ते बसमध्ये जाऊन तो पाकिट कसं चोरतो, कोंबडी कशी चोरतो, तर चोरी करण्याचे वेगवेगळे खंडे या ठिकाणी जाणवतात. ते चोरी करत असताना पोलीस त्याला पकडतात. पोलीस खूप मारतात. म्हणजे पोलीस किंवा भारतीय समाज व्यवस्था या ठिकाणी हा विचार करत नाही की हा निरागस मुलगा चोरी का करतो. हा विचार आपली भारतीय समाज व्यवस्था कधी करते का, करत नाही. पण ज्यावेळेस सर्जनशील दिग्दर्शक एखादा लघुपट करतो, चित्रपट करतो, त्यावेळेस मात्र तो प्रश्न या ठिकाणी अधोरेखित करतो आणि परिचय म्हणतो की पोलीस मला लय मारतात. आणि त्या लघुचित्रपटाचा शेवट नागराज मंजुळे यांनी असा केलाय की आपल्या बहिणीसाठी, लालीसाठी, म्हणजे लालीवरती ओके हेडफोन घेतो. पिस्तुल्या लालीसाठी, लालीवरती त्याचं खूप प्रेम आहे, बहीण म्हणून, बहीण भावाचं निरागस प्रेम. ज्यावेळेस पिस्तुल्या छोट्या छोट्या दगडानं त्याचं नाव काढत असतं, पिस्तुल्याचं नाव काढतो, तर तो खाली लाली असं लिहितो. तर त्यावेळेस ला असं लिहितो. त्याच्या नावातील, पिस्तुले या नावातील शेवटचं अक्षर ल्या, त्याचे दगड काढतो आणि लालीचं दुसरं अक्षर ले असं लिहितो. म्हणजे लक्षात घ्या की नागराज मंजुळे यांनी छोटे छोटे दगड म्हणून तो नाव काढणं या देखील प्रतिकात्मक अर्थ या ठिकाणी मांडलेला आहे. तुम्ही ज्यावेळेस हा लघुपट पाहताल त्यावेळेस तुम्हाला काय म्हणायचं आहे, म्हणजे लाल्या, लाली लिहित असताना तो स्वतःच्या पिस्तुलिया या शब्दातील शेवटचं अक्षर ल्या कसं काढतो आणि लाली कसं लिहितो याचं चित्रण नागराज मंजुळे यांनी या ठिकाणी केलेलं आहे. आणि नागराज मंजुळे यांचा लघुपट शेवटी त्यांनी दाखवले की समतेचा जागर करणारा किंवा फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांचा जागर करणारा आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली या ओळीनं या पिस्तुल्या या लघुपटाचा शेवट नागराज मंजुळे यांनी केला आहे. भारतीय समाज व्यवस्थेमधील उपेक्षितांचं चित्रण या ठिकाणी नागराज मंजुळे यांनी केलं. हा त्यांचा दिग्दर्शक म्हणून मला एक खूप मोठं बलस्थान या ठिकाणी जाणवतं. आपल्यातील बहुतेकांनी पावसाचा निबंध हा लघुचित्रपट पाहिला नसेल,
पाहिला नसेल तर अवश्य पहा. मी का अवश्य पहा म्हणतो की एक दर्जेदार दिग्दर्शक म्हणून नागराज मंजुळे आपल्याला या ठिकाणी कसे जाणवतात हे देखील आपल्याला जाणवतं. की पाऊस म्हटलं की पावसाविषयी आपल्याकडे कविता खूप छान असतात, रोमॅन्टिक. पाऊस म्हणजे हर्ष, पाऊस म्हणजे आनंद, पाऊस म्हणजे सप्तरंग. आपण म्हणतो की छान पाऊस पडतोय, भजी करूया. लक्षात घ्या की हाच पाऊस उपेक्षित वर्गासाठी किती भयानक असतो याचं वर्णन नागराज मंजुळे यांनी पावसाचा निबंध या 24 मिनिट आणि 43 सेकंद लघुचित्रपटातून केले. आपण आताच काही दिवसापूर्वी पाहिलं की महापुरामुळं किती मोठ्या प्रमाणात हानी झाली आणि पावसाचे दुष्परिणाम या ठिकाणी जाणवलं. म्हणजे एक रोमॅन्टिक कल्पना ते उपेक्षित समाजामध्ये दाहक अनुभव याचं वर्णन पावसाचा निबंध या लघुपटामध्ये, या लघुचित्रपटामध्ये केलेले. लघुचित्रपटाच्या सुरुवातीला संततधार पाऊस आणि त्या पावसामध्ये एकाकी झाड दाखवले. म्हणजे एकाकी झाड दाखवण्याला देखील खूप अर्थ आहे. विद्यार्थ्यांनो, एकाकी झाड दाखवण्याला देखील खूप अर्थ आहे. पाऊस सुरू आहे संततधार. गुरुजी विद्यार्थ्यांना शिकवत आहेत. गुरुजी विद्यार्थ्यांना पावसाचं महत्त्व विशद करत आहेत. स्वर्गीय सौंदर्य असं ते पावसाचं वर्णन करतायत. स्वर्गीय जागेवर आपण बसलो आहोत, पावसाचा आनंद घेतो आहे. आणि अशा ठिकाणी, स्वर्गीय ठिकाणी जर आपण निबंध लिहिला नाही, काय म्हणतात गुरुजी, त्या स्वर्गीय ठिकाणी जर आपण निबंध लिहिला नाही तर निसर्गाचा अपमान होईल. गुरुजी पुढे काय म्हणतात लक्षात घ्या, लक्ष देऊन ऐका. निसर्गाचा अपमान होईल, आपल्याला जगण्याचा अधिकारच नाही. काय म्हणतात विद्यार्थ्यांनो, तुम्ही जर निबंध लिहिला नाही, आपण जर निबंध लिहिला नाही तर आपल्याला जगण्याचा अधिकारच नाही. मी विचार काय, म्हणजे मी विचार करतो की गुरुजी असं का म्हणतात. हा विचार त्या क्षणी येतो, पण त्याचं उत्तर आपल्याला पुढे जाणवतं. गुरुजी प्रत्येक विद्यार्थ्याला सांगतात सर्वांना, पावसावर निबंध लिहिणार ना, पावसाचा निबंध लिहिणार ना तुम्ही. सर्व विद्यार्थी हो म्हणतात आणि विद्यार्थी शाळा सुटते, विद्यार्थी बाहेर पडतात. राजा या लघुचित्रपटाचा नायक तो देखील गोमता घेऊन बाहेर पडतो. संततधार पाऊस चाललाय. म्हणजे नागराज मंजुळे गोमता घेतलेला राजा आणि त्याचबरोबर श्रीमंत मुलं छत्री घेऊन चाललेले. म्हणजे लक्षात घ्या, अहिरे वर्ग आणि नाहिरे वर्ग यामधील नाहिरे वर्गाचं चित्रण नागराज मंजुळे यांनी केलेलं आहे. आणि हे करत असताना अहिरे वर्ग आणि नाहिरे वर्ग यातील संघर्ष देखील जाणवलेला आहे. पावसाचा निबंध अप्रतिम लघुचित्रपट आहे. अप्रतिम लघुचित्रपट असून त्याचं अजून एक वैशिष्ट्य आहे, मराठीमधील एकमेव पावसाचं चित्रण असणारा लघुचित्रपट आहे. लघुचित्रपटाची सुरुवात ते लघुचित्रपटाचा शेवट यामध्ये संपूर्ण जो 24.43 मिनिट आहे त्यामध्ये पाऊस येताना दाखवले. लक्षात घ्या. आणि मराठी चित्रपटामध्ये हे मला वाटतं एकमेव उदाहरण असावं की ज्यामध्ये पूर्णपणे पावसाचं वर्णन दाखवलेलं आहे. राशुमन सारखा चित्रपट आपण सर्वांनी पाहिलेला आहे, त्यातला अवर्णनीय पाऊस आपण देखील पाहिलेला आहे. पण मराठी लघुचित्रपट पाहत असताना पावसाचा निबंध हा मला एकमेव पावसाचं चित्रण करणारा, संपूर्ण चित्रण करणारा लघुपट जाणवतो. तर राजा गोमता घेऊन बाहेर पडलेला आहे आणि छत्री घेऊन काही मुलं बाहेर आलेली. राजाचा बाप हा दारू पिऊन रस्त्यात पडलेला आहे. पैसे घेऊन तो बाजारात गेलेला असतो, व तो बाजार न आणता त्याची दारू पितो आणि तो रस्त्यामध्ये असा अस्ताव्यस्त पडलेला आहे. आणि राजाची बहीण परी ती बापाला पाऊस लागू नये म्हणून तो गोमथा बापाच्या तोंडावर धरते की आपल्या बापाला हा पाऊस लागू नये, जेवढी काळजी ती त्याला घेते. राजा गोमता घेऊन दप्तर घेऊन घरी गेलेला आहे. त्याला निबंध तर लिहायचा आहे. निबंध कोणता लिहायचा आहे तर पावसाचा निबंध लिहायचा आहे. तो दप्तर घरी जातो. झोपडी वजा घर आहे, त्या घराच्या शेजारून ओढा वाहत आहे. तुम्हाला जाणीवपूर्वक ते डोळ्यापुढे चित्र उभं करतो की आपल्याला दिग्दर्शक म्हणून आपल्याला या ठिकाणी काही निरीक्षणं नोंदवता येतील. ओढा शेजारून जातोय आणि त्या झोपडी वजा घरी जातो तर त्याला दिसतं की त्या झोपडी वजा घराला कुलूप आहे, चावी देखील नाही. मग तो दप्तर त्या ठिकाणी अडकवतो आणि बापाला शोधायला निघतो, बापाला आणि बहिणीला. तर तो पाहतो की बाप दारू पिऊन पडलेला आहे आणि त्या ठिकाणी तो काय त्या उठण्याच्या ह्याच्यामध्ये नाही. त्यावेळेस मग तो
की परीला म्हणतो, बहिणीला म्हणतो की मी काय करतो, आईला शोधून आणतो. आईला आवाज देतो. आई दुसऱ्यांची जनावरं राखोळीनं घेतलेली असतात आणि ती भर पावसामध्ये गोंगटा घेऊन त्या गुरांना ती चारत असते. गार्गे कुलकर्णी यांनी अप्रतिम अभिनय केला. त्या राजेच्या आईचं पात्र त्यांनी हुबेहूब ग्रामीण स्त्री, संघर्ष करणारी स्त्री या ठिकाणी रेखाटलेली. तुम्हाला तो लघुचित्रपट G5 वरती नक्कीच तुम्हाला पाहता येईल. मी तर म्हणेल नक्कीच पाहायला पाहिजे. तर ह्या राजेच्या आईला राखोळीचे पैसे मिळत नाही आणि ज्यांच्या जनावरं ती चारायला येत असती त्यांच्या घरातील मुलगी मात्र अभ्यास करत असती. कदाचित ती निबंध लिहित असावी. या ठिकाणी दारू पडलेला नवरा पाहून तिला खूप संताप येतो, तिला राग येतो आणि ती आपल्या नशिबाला दोष देते. नवऱ्याला अक्षरशः ती पायाने मारते आणि म्हणते, उठ की मुडद्या, तमाशा केलाय सगळा. काय म्हणते, उठ की मुडद्या, तमाशा केलाय सगळा. नुसता ओढत ओढत ती नवऱ्याला नेते, बळत बळत त्याला ती त्या घरी नेते. जाताना तो पडतो देखील, परत त्याला ती घेते आणि घरी नेऊन दे. घरी गेला तर तो झोपडीवाजा घरामध्ये पडतो, त्याला कोणतेही शुद्ध नसते. आणि त्या झोपडीवाजा घरामध्ये वरचं छप्पर गळत असतं आणि ज्या ठिकाणी छप्पर गळत असतं त्या ठिकाणी राजा काय करतो, की घरातील जेवढी भांडी आहेत ती भांडी जिथं जिथं गळत असेल तिथं तो भांडी मांडतो. भांडी भरली की ती भांडी काय करतो, तो बाहेर नेऊन टाकतो. त्याच्या बापाच्या तोंडाजवळ पाणी गळायला लागतं त्या ठिकाणी देखील तो भांडं ठेवतो. आणि नवऱ्याला मारणारी पण नंतर मात्र जी नवऱ्याला लात मारती राजेची आई, ती मात्र नंतर नवऱ्याचे ओले कपडे काढते आणि नवऱ्याला काय करते, तर नवऱ्याचं अंग टॉवेलने पुसून काढते. म्हणजे या ठिकाणी आपल्याला दोन रूपं दिसतात. अगोदर संताप व्यक्त करणारी, रागवणारी, आणि नंतर तीच नवऱ्यावरती प्रेम करणारी अशी राजाची आई या ठिकाणी अगदी लात मारलं तरी ती देखील त्याला पुसून घेते. आणि राजाला निबंध लिहायचा असतो, पावसाचा निबंध लिहायचा असतो. तो चिमणीच्या उजेडामध्ये तो निबंध लिहायला सुरुवात करतो. त्यावेळेस त्याची आई म्हणते, राजा चिमणी गेली इकडं, मला चूल पाहायची. ज्या ठिकाणी तो पहिला प्रयत्न करतो त्या ठिकाणी त्याला यश नाही. नंतर म्हणते की राजा बाहेर 2 शाळा आहेत त्या आतमध्ये आणून बांध. त्या ठिकाणी तो निबंध लिहायचा प्रयत्न करतो आणि त्याला निबंध मात्र लिहिता येत नाही. ती सरपण आणते, चूल पेटवते, स्वयंपाक करते आणि तिला जाणवतं की चुलीजवळ देखील पाणी आले. ती राजाला म्हणते, राजा घरामध्ये पाणी आले, घरामध्ये पाणी आलेले, चल आपण बाहेर पाणी काढून देऊ. दोघंही बाहेर जातात आणि ते दगड बाजूला काढतात आणि दगड बाजूला केल्यावर ते पाणी निघून जातं आणि कुठंतरी ते थोडी शांत होते. राजा आणि आई दोघंही त्या ठिकाणी पाणी काढतात. शेवटच्या फ्रेममध्ये दाखवले शेवटचा सीन. म्हणजे नागराज मंजुळेंचं दिग्दर्शक म्हणून एक वैशिष्ट्य आहे की त्यांच्या प्रत्येक सीनला ऑब्जेक्टिव्ह आहे. लक्षात घ्या की प्रत्येक सीनमध्ये काहीतरी अर्थ आहे, उगाचच सीन आलेला नाही. त्या प्रत्येक सीन जाणीवपूर्वक त्या ठिकाणी जाणवले, त्यांनी त्याचं चित्रण केलंय. विद्यार्थी निबंध वाचू लागतात. लघुपटाचा शेवट, लघुचित्रपटाचा एक एक विद्यार्थी निबंध वाचतोय, पावसाचं महत्त्व अधोरेखित करतोय, पाऊस कसा चांगला ते सांगतो. राजाने निबंध लिहिला नाही म्हणून तो राजा बाहेर दरवाजेच्या बाहेर अंगठे धरून उभा राहिलेला आहे. त्या राजाच्या पाठीवरती वही. लक्षात घ्या, म्हणजे दिग्दर्शक न बोलता देखील किती सांगू शकतो. वही आहे, ती वही एकदा पडती म्हणून गुरुजी काय त्याला रागवतात, त्याला थोडं मारतात, पुन्हा ती वही त्याच्या पाठीवरती ठेवतात आणि त्या वहीची पान अशी उलटताना दाखवलेली आणि त्यांचा कॅमेरा असा सलग येणारा पाऊस दाखवतो आणि या ठिकाणी तो लघुपट पूर्ण होतो. ती मला जाणवेल की दिग्दर्शक म्हणून असणारं महत्त्व या ठिकाणी अधोरेखित झाले. राजाने निबंध का लिहिला नाही असा विचार या ठिकाणी गुरुजीच काय ही व्यवस्था देखील करत नाही. हा विचार दिग्दर्शक म्हणून नागराज मंजुळे या ठिकाणी करतात. मी असं म्हटलं की 100 वर्षामध्ये हॅन्ड्रीसारखा एखादा चित्रपट निर्माण होतो. 100 वर्षामध्ये हॅन्ड्रीसारखा एखादा चित्रपट निर्माण होतो. हे मी जाणीवपूर्वक म्हणतो. हे म्हणत असताना काही निरीक्षणं, काही अभ्यासपूर्वक माझी या ठिकाणी मतं देखील आहेत. त्या मताच्या सहाय्यानं मी तुम्हाला सांगू शकतो की समाजभान अधोरेखित करणारा असा हा चित्रपट आहे. आणि नागराज मंजुळे देखील म्हणतात की हा माझ्या जगण्यातील अनुभव आहे. त्यात कुठं रोमॅन्टिकपणा नाही, तर मी जे जगलो
मी जे भोगलं, म्हणजे आपण त्याला दलित साहित्य, ग्रामीण साहित्य आपण सर्वांनी अभ्यास केला आहे, तर मी जे जगलो माझ्या जगण्यातील अनुभव आहे. हँड्री म्हणून मला कसं उपेक्षितपणा आला तो मी या चित्रपटातून तो कॅमेरा या माध्यमातून मी मांडलेला आहे. हँड्री एक असं औषध किंवा दारू झाली जी तुम्हाला एक प्रकारच्या नजरेतून जात सांगायला प्रेरणा देते. हँड्री एक असं औषध किंवा दारू झाली जी तुम्हाला एक प्रकारच्या नशेतून जात सांगायला प्रेरणा देते. त्याचबरोबर ती अस्तित्वाचा विचार आणि स्वीकाराची उभारी देते. हँड्रीचा दगड लोकांच्या काळजाला लागलाय. देवळ्यांकातील लिहितात हँड्रीचा दगड लोकांच्या काळजाला लागलाय. हँड्रीवरती खूप परिसंवाद झाले, खूप लिहिले, लेख आले, परिसंवाद झाले. विविध महोत्सवामध्ये हँड्री हा चित्रपट दाखवला गेला, त्याच्यावरती चर्चा देखील झाली. आणि यामधून आपलं एक समाजभान ठळकपणे अधोरेखित झालेले पहा. याचं वैशिष्ट्य काय की उपेक्षित समाजाचं चित्रण या ठिकाणी नागराज मंजुळे यांनी केले. हे आपण त्याला असं म्हणतो ना की यापूर्वी श्रीमंत, ज्याला आपण म्हणू की आहिरे वर्ग, राजावर सर्वच लिहितात हो, त्यांचं चित्रण सर्वच करतात, पण ह्या उपेक्षित समाजावर फोकस ठेवण्याचं कार्य हे नागराज मंजुळे यांनी केले पहा. आणि ते 2 चित्रपट आणि 2 लघु चित्रपट ह्या चारहीमधून देखील त्यांनी उपेक्षित समाजाचं चित्रण हे केलेले. फोकस जो आहे तो फोकस या ठिकाणी उपेक्षित समाजावर ठेवला आहे. त्यात अजून एक वैशिष्ट्य आहे म्हणजे नवीन कलावंतांना घेऊन त्यांनी चित्रपट केला आहे. म्हणजे पिस्तुलाचं मध्ये उदाहरण घ्यायचं झालं तर सूरज पवार बालकलावंत, त्याचबरोबर हँड्रीमधील सोमनाथ अवघडे जी जब्याची भूमिका केली आहे, त्याचबरोबर सैराटमधील रिंकू राजगुरू व आकाश यांचं ठोसर यांचं जर आपण उदाहरण पाहिलं त्यांना कॅमेरा म्हणजे काय, तो यापूर्वी कोणत्याही स्वरूपाचा अभिनय केला नव्हता, पण मातीतील कलावंत घेऊन नागराज मंजुळे यांनी एक दिग्दर्शक म्हणून त्यांचं कौशल्य आहे, त्याचं कसब आहे की ह्या कलावंताकडून अभिनय त्यांनी करून घेतला आहे पहा. हे त्यांचं दिग्दर्शक म्हणून आपल्याला या ठिकाणी जाणवतं. विशेष म्हणजे तीनही नवकलावंतांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. पिस्तुल्यासाठी सूरज पवार, हँड्रीसाठी सोमनाथ अवघडे आणि सैराटसाठी अर्थातच रिंकू राजगुरू ही हॅट्रिक ज्याला म्हणू राष्ट्रीय पुरस्काराची, तिघांनाही राष्ट्रीय पुरस्कार मिळालं. आणि मराठी चित्रपटातील मी असं म्हणेल नवकलावंतांना घेऊन तीनदा पुरस्कार मिळण्याची घटना ही एकमेव घटना आहे हे आपल्याला सांगता येईल. नागराज मंजुळेंचं दिग्दर्शक म्हणून वैशिष्ट्य अजून एक आहे की त्यांनी प्रतीकाचा केलेला वापर. म्हणजे आपल्याला जाणवतं की नागराज मंजुळेंचा नायक आणि इतर चित्रपटातील नायक हा जरी आपण कम्पॅरिझन केलं, तुलना जरी केली तर आपल्याला जाणवतं नागराज मंजुळेंचा नायक पिस्तुल्या असेल किंवा जब्या, तर आपल्याला जाणवतो तो न नायक आपण या स्वरूपाचं म्हणू की जब्याचं जर वर्णन करायचं झालं तर सावळा, हातामध्ये ते गिलवर आहे ते पक्षी मारण्यासाठी, आणि तो काळी चिमणीच्या शोधामध्ये. काळी चिमणीविषयीचं नागराज मंजुळे यांनी देखील साधनाच्या देवळ्या अंकामध्ये वर्णन केलेलं आहे. 7वीच्या वर्गात शिकणारा जब्या आपल्याच वर्गातील शालूविषयी त्याला आकर्षण आहे आणि तो त्यामध्येच गुंतलेला आहे आणि स्वतंत्र विचाराचा जब्या आहे. ते एका सीनमधून आपल्याला जाणवतं की पाटलाच्या घरासमोरील खड्ड्यात जे डुक्कर पडलेलं असतं ते डुक्कर काढण्याचं काम जब्या नाकारतो. पाटलाला याचं आश्चर्य वाटतं की त्याला वाटतं कतरू हा कधी असा वागत नाही, कतरू कधी कोणत्या कामाला नाही म्हणत नाही, पण या ठिकाणी हा जब्या मात्र नाही म्हणतोय. या ठिकाणी आपल्याला एक नायक म्हणून न नायक म्हणून नागराज मंजुळे यांचा न नायक म्हणून एक विशेष या ठिकाणी जाणवतो की जब्या ते काम करायचं नाकारतो. खोदकाम करणारा, कुल्फी विकणारा जब्या किंवा जीनची पॅन्ट घ्यायची स्वप्न आहे त्याचं, आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो कुल्फी विकण्याचं काम करतो. पण हे करत असताना देखील त्याची दुर्दैवानं त्याची सायकल त्या टेम्पोच्या खाली येतं आणि त्या सायकलचा चुराडा होतो. सायकलचा चुराडा झाला तो रडू लागतो. त्याला वाटतं आपण या सायकलची भरपाई आता कशी करून द्यायची, पण चंक्या मात्र ती भरपाई तो म्हणतो तू कायशी मला भरपाई वगैरे देऊ नको, तू घाबरू नको, तू काही वाटून घेऊ नको आणि तू मला अशी काही भरपाई देऊ नको. पारंपरिक देवतासह अण्णाभाऊ साठे यांची प्रतिमेचं पूजन करणारा चंक्या ही कॅरम खेळताना देखील त्याचा हात थरथर कापत असतो.
लक्षात घ्या की त्या सीनमध्ये दाखवलेलं आहे, कारण की त्याचं पूर्व आयुष्य तो जो चंक्या आहे त्याविषयी बोललं जाणं, तो कॅरम खेळताना राणे मिळवताना त्याचा हात कसा थरथर कापतो हे नागराज मंजुळे यांचा कॅमेरा या ठिकाणी जाणवतो. त्या आपण जरी पाहिलं की आशिकी सायकल मार्ट आणि कॅरम सेंटर असं त्या ठिकाणी नाव दिलेलं आहे त्या सेंटरला, त्यावरून देखील आपल्याला वर्णन जाणवतं. काळ्या चिमणीच्या पाठीमागे लागला जब्या, त्याच्यावर असणाऱ्या पिर्या, ज्यावेळेस ते शाळेमध्ये जात नाही तर त्यांना अभ्यास काय सांगितला हे पाहण्यासाठी त्यांना जावं लागतं, ते म्हणजे वेदांतच्याकडे. कुलकर्ण्यांचा वेदांत हा त्याच्या जातात. त्याच्या घरी गेल्यावर त्याच्या घरातील आई काय स्त्री काय म्हणते की कायकड्याचं पोरगं आले. बघा म्हणजे भारतीय समाज व्यवस्था किंवा ग्रामीण विश्व म्हणून ज्यावेळेस आपण विचार करतो तर त्यावेळेस काळ एवढा बदलला तरी देखील आपल्या मनामधील जातीव्यवस्थेविषयीच्या ज्या संकल्पना आहेत त्या संकल्पना अजून का बदलत नाही हा विचार देखील आपण केला पाहिजे. काय होते की कायकड्याचं पोरगं आले असे ती म्हटली जाते. जेव्हा तो कुलकर्ण्यांचा वेदांत बाहेर येतो, डोळ्यावरती चष्मा आहे, लुकड असा तो, आणि तो सांगतो की एवढा एवढा अभ्यास आहे आणि तो तू कर असं सांगतो. आणि त्यावेळेस त्या टी व्हीमधून काय येत असतं, छोटा भीम असा आवाज येत असतो पहा. म्हणजे ही स्क्रिप्ट लिहित असताना लेखक म्हणून नागराज मंजुळे किती विचार करतात, किती विचारपूर्वक अभ्यासपूर्वक संवाद लिहितात त्याचं एक चांगलं उदाहरण म्हणून आपल्याला या प्रसंगामधून जाणवतं. की ज्यावेळेस तो येतो त्यावेळेस तो वेदांचे वडील जानवं घातलेले आणि तुच्छ भावनेनं ते जब्याकडे पाहत असतात. तुम्ही जर चित्रपटाकडे जर डोळसपणे पाहिले ना तर हे जी मी निरीक्षणं सांगतो ती निरीक्षणं तुम्हाला जाणवतील. स्वतःविषयी वर्णन करत असताना नागराज मंजुळे म्हणतात की फॅन्ड्रीची कहाणी माझी कहाणी आहे. ही काळी चिमणी विषयी सांगतात की काळी चिमण्या शोधण्यामध्ये नागराज मंजुळेंचे 2 वर्ष खर्च होतात. काळी चिमणीच्या शोधामध्ये 2 वर्ष त्यांची जातात. 20 ते 25 किलोमीटर अंतर सायकलवरून ते प्रवास करण्यात जातो. आणि ज्यावेळेस ती काळी चिमणी ती मारतात आणि ती मारल्यानंतर ती राख आवडत्या मुलीवर टाकतात. तर त्यावेळेस काय होतं असं सांगताना नागराज मंजुळे म्हणतात की ती आवडती मुलगी काय करते तर नागराज मंजुळे यांच्या थोबाडीत एक देते. याविषयीचं वर्णन देखील स्पष्टपणे त्यांनी केलेले आहे. घरात लग्न असून देखील जे प्रसंग प्रतीकचा वापर दिग्दर्शक म्हणून नागराज मंजुळे यांनी कसा केला आहे याविषयीचं वर्णन देखील त्यांनी केलेलं आहे. घरात लग्न असून देखील नागराज मंजुळे या ठिकाणी सीनमध्ये वर्णन करतायत की पाटील हा कतरूला सांगतो की ते डुक्कर येड्यावानी करते, त्याचा काहीतरी बंदोबस्त कर. त्यावेळेस कतरू म्हणतो माझ्या घरामध्ये लग्न आहे 2 दिवसात, तर अवधी हवा आहे. पण पाटील त्या ठिकाणी ऐकून घेत नाही. तो म्हणतो हवं तर 2-4 हजार गावच्या वर्गणीमधून घे, पण पहिलं त्या डुकराचा बंदोबस्त कर. हे त्यात जोरकसपणे सांगतो. आणि ज्यावेळेस कतरूचं कुटुंब डुक्कर पकडत असतं त्यावेळेस त्याला आपण गावकरी असतात, याला प्रस्तावित समाजव्यवस्थेचा प्रतिनिधित्व करणारे ते फॅन्ड्री म्हणून जब्याला हिणवतात. तुम्ही जर त्या सीन जर व्यवस्थित पाहिला असेल तर काय करतात, ते फॅन्ड्री म्हणून जब्याला ते हिणवतात आणि त्याचा राग जब्याला येतो. जब्या लपून बसतो, पुढे यायचं तो नाकारतो, कारण त्याची आवडती मैत्रीण त्या ठिकाणी असते. पण नाईलाजाने त्याला यावं लागतं. त्याचा बाप त्याला खूप मारतो आणि इच्छा नसताना देखील त्याला डुक्कर पकडण्यासाठी जावं लागतं. अभावग्रस्तांचं जीणं या चित्रपटातून नागराज मंजुळे यांनी मांडलेलं आहे पहा. प्रतीकांचा वापर किंवा कॅमेरा हे कसं दिग्दर्शकाचं माध्यम आहे हे देखील या चित्रपटातून अधोरेखित होतं. ज्यावेळेस कतरूचं कुटुंब डुक्कर पकडत असतं आणि त्यावेळेस राष्ट्रगीत सुरू होतं.
राष्ट्रगीत सुरू झाल्यावर सर्व सावधान अवस्थेमध्ये उभे राहतात. म्हणजे काही मुलांना उशीर होतो, ते त्या गेटवरती उभे असतात. वेळेवर आलेली मुलं ग्राउंडमध्ये असतात आणि डुक्कर पकडणारे कुटुंब किंवा प्रातिनिधिसाठी गेलेले काही लोक हे सर्व उभे असतात आणि ते डुक्कर मात्र हालचाल करत असतं. म्हणजे नागराज मंजुळे यांचं यश किंवा दिग्दर्शक म्हणून असणारं मोठेपण या सीनमध्ये आपल्याला जाणवतं. त्या पुढचा सीन आहे की पकडलेले डुक्कर घेऊन जात असताना नागराज मंजुळे यांचा कॅमेरा महापुरुषांच्या प्रेत राखतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, गाडगे महाराज, संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमा वरती कॅमेरा दाखवलेला आहे. आणि काही म्हणजे 20 पानामध्ये 40 पानामध्ये जे सांगता येणार नाही ते एका सीनमध्ये नागराज मंजुळे यांनी सांगितलेले आहे. फॅन्ड्रीचा शेवट याविषयी कथन करत असताना प्रस्तावित समाजव्यवस्थेवर जब्यानं भिरकावलेला तो दगड आहे. नागराज मंजुळे याविषयी म्हणतात, फॅन्ड्रीमधून मला अभिव्यक्त व्हायचे होते. माझ्या खिशात दगड होता. हा दगड घेऊन मी फिरत होतो व योग्य वेळी प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध मला हा दगड फेकायचा होता. म्हणजे मराठी चित्रपटाचा अभ्यास करत असताना फॅन्ड्रीसारखा शेवट हा मराठीमध्येच काय भारतीय चित्रपटामध्ये देखील तुम्हाला दिसणार नाही. एवढा प्रगल्भ आणि संयत, त्याचबरोबर या समाजव्यवस्थेला, त्याला आपण चपराक म्हणतो, जोरदार चपराक कॅमेरा माध्यमातून नागराज मंजुळे यांनी लागवलेली आहे. आणि सोलापुरी भाषेचा देखील योग्य वापर या ठिकाणी आपण त्याला म्हणू फॅन्ड्रीमध्ये आहे. लंडन फिल्म फेस्टिवल, मामी फेस्टिवल, कोलकाता फिल्म फेस्टिवल, पुण्याचा पीप, असे कितीतरी फेस्टिवलमध्ये फॅन्ड्री चित्रपट दाखवला गेला. विविध पुरस्कार, त्या पुरस्कारांची यादी मी सांगणार आहे तुम्हाला. राष्ट्रीय पुरस्कार, इतर पुरस्कार, भरपूर पुरस्कार मिळाले. पण मी सांगतो, मला असं वाटतं की 100 वर्षांमध्ये फॅन्ड्रीसारखा एखादाच भारतीय चित्रपट होऊ शकतो. त्यामुळं मी नागराज मंजुळे यांना भारतीय दिग्दर्शक असं म्हणतो. की जेव्हा चित्रपटाचा अभ्यासक म्हणून त्या परिप्रेक्ष्यातून मी पाहतो तर खूप कमी नावं अशी आहेत की ज्यांना आपण भारतीय दिग्दर्शक असं म्हणू शकतो. तर त्यामधील एक महत्त्वाचं नाव, म्हणजे हिंदी नाव मी तुम्हाला सांगत नाही, पण महत्त्वाचं नाव म्हणून मला नागराज मंजुळे यांचं नाव तिचे गौरवाने घ्यावं लागतं. अर्थातच शेवटच्या या भागामध्ये सैराटविषयी मी काही निरीक्षणं मांडतो, कारण सैराटविषयी जास्त मी सांगत नाही, सर्वांनी पाहिलेलं आहे, सर्वांना माहिती आहे. पावसाचा निबंध आणि पिस्तुल्या या संदर्भात जाणीवपूर्वक मी अधिक निरीक्षणं नोंदवली, कारण खूप कमी लोकांनी पाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सैराट हा चित्रपट 29 एप्रिल 2016 मध्ये भारतभर प्रसिद्ध झाला, इतर देशामध्ये देखील झाला. आणि त्याचा धसका एवढा घेतला, हिंदी चित्रपट देखील कमी चालले त्या कालावधीमध्ये. हे त्या काळातील आकडेवारीवरून आपल्याला देखील जाणवता येईल. एक संपन्न अनुभव विश्व समृद्ध असलेला प्रतिभाशाली दिग्दर्शक आपल्याला फॅन्ड्री आणि सैराट या चित्रपटातून जाणवतो. ते ग्रामवास्तव, म्हणजे नागराज मंजुळे असं म्हणतात की 2014 मध्ये आमच्या कॉलेजमध्ये एक सेमिनार होतं, चर्चासत्र, आणि त्यामध्ये उद्घाटक म्हणून बोलत असताना नागराज मंजुळेंनी एक वाक्य त्या ठिकाणी म्हटले, साहित्य कृतीच्या माध्यमांतर या विषयावर उद्घाटनपर कथन मनोगत व्यक्त करत असताना ते म्हणले होते की सोलापुरी भाषा चित्रपटात छापण्याचं कार्य हे फॅन्ड्री आणि सैराट या चित्रपटांनी केलं होतं. त्यामध्ये संवाद देखील खूप लोकप्रिय झाले. म्हणजे आपल्या सर्वांना माहिती, त्याविषयी अधिक काही मी सांगत नाही. त्याचे निरीक्षणं थोडक्यात नोंदवून मी पुढे जातो की अगदी एखादं उदाहरण द्यायचं झालं, मराठीत सांगितलेलं कळत नाही का, इंग्रजीत सांगू का, हा संवाद तर अगदी लहान मुलांच्या तोंडात त्या ठिकाणी मुखामध्ये होता. युवकांनी देखील, रिपीट ऑडियन्स हा सैराटला खूप लाभला होता. अजून देखील असं म्हणेल
की एका तिकिटामध्ये 2 चित्रपट दाखवण्याचं कार्य कोणी केलं असेल तर ते नागराज मंजुळे यांनी. एकमेव भारतीय चित्रपट असा आहे की ज्यामध्ये एका तिकिटामध्ये 2 चित्रपट दाखवले. कसे मी तुम्हाला सांगतो. मध्यंतरापूर्वीचा चित्रपट आल्हाददायक हलका फुलका आणि मध्यंतरानंतरचा चित्रपट. भारतीय चित्रपटामध्ये लग्नापर्यंतचे चित्रपट तुम्हाला शेकडो चित्रपट जाणवतील, पण प्रियकर आणि प्रेयसीचं लग्न झाल्यानंतर त्या दोघांमधील ताणेबाणे दाखवण्याचं कार्य खूप कमी चित्रपटांनी केलेले. काही हिंदी चित्रपट आहे, पण ठळकपणे कुणी केलं असेल तर ते सैराटमध्ये केलेलं आहे. त्यामुळे एका तिकिटामध्ये 2 चित्रपट दाखवण्याचं कार्य कुणी केलं असेल तर ते नागराज मंजुळे यांनी. संवाद त्यामध्ये ए मंग्या हो तिकडं असेल किंवा जाळण दूर संकटच हा देखील त्या कालावधीमध्ये खूप लोकप्रिय झाला होता. अगदी सुरुवातीला क्रिकेटची मॅच, त्याचं ती कॉमेंट्री नागराज मंजुळे स्वतः ती कॉमेंट्री करतायत. हॅलो माईक टेस्टिंग, हॅलो हॅलो माईक टेस्टिंग असं ते खूप आवडतं. अगदी बराच काळ तर त्यामध्ये फ्रेम चित्र येत नाही, पण तो आवाज येत असतो आणि तो देखील सोलापुरी भाषा त्या ठिकाणी येत असते आणि हॅलो माईक टेस्टिंग वगैरे ते म्हणत असतात. आणि त्या ठिकाणी क्रिकेटची मॅच चाललेली आहे आणि त्याचं कॉमेंट्रीचं वर्णन करत असताना अस्सल बोली भाषा त्या ठिकाणी त्यांनी वापर केलेली आहे. तिचा अतिशय योग्य वापर. असं म्हटलं ना तुम्हाला की प्रत्येक सीनला काहीतरी ऑब्जेक्टिव्ह आहे, हे त्यांचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. इतर चित्रपट जर तुम्ही पाहिले मराठी किंवा हिंदी तर असं कधी तर वाटतं अरे ह्या सीनची तर आवश्यकता होती का, असा विचार तुम्ही अभ्यास म्हणून करू शकता. पण 2 लघु चित्रपट आणि 2 चित्रपट हँड्री आणि सैराट यामध्ये तुम्हाला असं जाणवेल की कोणताही सीन हा ऑब्जेक्टिव्ह शिवाय तुम्हाला दिसणार नाही. एक महत्त्वाचं वैशिष्ट्य हे तुम्हाला परत सांगतो. नवख्या कलावंताकडून अभिनय करून घेतला याविषयी मी विवेचन केलेलं आहे. यामधील आर्ची ही खूपच लोकप्रिय झाली. म्हणजे काय होतं नेमकं की मुलगी म्हटलं की मुलगा कसा असतो, दांडगा सशक्त ताकदवर असा मुलगा आपल्या भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये किंवा मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अधिक प्रमाणामध्ये काय केलेलं आहे तर चित्रित केलं आहे. पहा म्हणजे तो स्टायलिश तरुण गाडीवर येतोय. म्हणजे आतापर्यंत असं काही दिग्दर्शकाला का वाटलं नाही हो की आपली अभिनेत्री बुलेटवर येते, अभिनेत्री आपली हिरोईन ट्रॅक्टर चालवते, असा विचार तरी कोणी केला का? बरं आपण हा विचार करूया, प्रेक्षक म्हणून पण आपण विचार केला का करूया, केला का? नाही केलं. लक्षात घ्या की आपण काय म्हणतो की मुलगा म्हणजे सशक्त ताकदवर आणि मुलगी म्हणजे की कमी प्रतीची किंवा तिला कमी लेखण्याचं कार्य डॅशिंगपणा हा मुलामध्ये दाखवला जातो आणि मुलगी मात्र डॅशिंग बाज दाखवली जात नाही. अनेक चित्रपटातील लोकप्रिय सीन असतात पहा की हिरोईनच्या मागे विलन लागलेले बरेच आणि तिला सोडवण्यासाठी येतो हिरो, पण असं फार दाखवत नाही हो की ती हिरोईन स्वतःच्या जीवावर स्वतःची सुडवणूक करते, असं दाखवत नाही. या ठिकाणी मात्र आपली नागराज मंजुळे यांची ही जी अभिनेत्री आहे ना ती खूप वेगळी पहा. म्हणजे तिचे संवाद, तिचा नैसर्गिक अभिनय हा सर्वच आपल्याला काय करणार आहे, मोहित करणार आहे, आपल्याला विचार करायला लावणार आहे. आणि हे त्याचं खूप महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की नवख्या कलावंताकडून अभिनय करून घेणं हे अतिशय महत्त्वाचं वैशिष्ट्य या ठिकाणी मी तुम्हाला परत अधोरेखित करतोय. जीवापाड प्रेम करणारी, घरदार सोडणारी, बुलेटवर येणारी, ट्रॅक्टर चालवणारी अशी डॅशिंग बाज आर्ची या ठिकाणी नागराज मंजुळे यांनी चित्रित केलेली. तो पोलीस स्टेशनमधील तो सीन तुम्ही जर आठवला तर तुम्हाला असं जाणवेल की जोपर्यंत परशाला आणि त्याच्या मित्रांना सोडत नाही तोपर्यंत आर्ची पाणी देखील पित नाही. पहा हे किती बारकावे या ठिकाणी त्या नैसर्गिक अभिनयाच्या माध्यमातून नागराज मंजुळे यांनी या ठिकाणी मांडलेले आहे. अजून एक दिग्दर्शक म्हणून त्यांचं प्रतीकाच्या माध्यमातून अगदी मी या ठिकाणी टिप्पणी काढत असताना 4 पानं त्यांच्या प्रतीकांची झालेली लक्षात घ्या. तर त्यातील एक प्रतीकाचं उदाहरण देतो तुम्हाला. किंवा दिग्दर्शक म्हणून त्यांचं एक वेगळेपण या ठिकाणी जाणवतं की ज्यावेळेस आर्ची आणि परशा हैदराबादला जातात तर हैदराबादला गेल्यावर एका सीनमध्ये काय दाखवले की हातगाडीवरती आर्ची बिस्लरीतून पाणी पित असते आणि परशा मात्र त्या मगामधून पाणी पित असतो. हा विचार तुम्ही केलाय का हो की आर्ची बिस्लरीमधून पाणी का पिते आणि परशा मात्र मगातून पाणी पिते? म्हणजे या ठिकाणी आपल्याला श्रीमंत असणारी आर्ची तिचं होणारे संक्रमण म्हणजे
एक पुढं त्याला झोपडपट्टीमध्ये तिची कशी घुसमट होते हे त्या पुढच्या पार्टमध्ये मध्यंतरानंतर दाखवलेले पहा. त्या दोघांमध्ये होणारा वाद हा देखील कौशल्यानं सुबकपणे दाखवलेला आहे. आणि मी तुम्हाला म्हटलं होतं की संकलन की अतिशय बारकाईनं संकलन केलं आहे ते म्हणजे नागराज मंजुळे यांनी केलेलं आहे. आणि या चित्रपटामधून बारीक बारीक निरीक्षण आपल्याला नोंदवते की अतिशय सूक्ष्मपणे की जातीय राजकारण, दंडुकेशाही म्हणजे शिक्षकाला कानाखाली देणारा तो प्रिन्स पाहतो ना की केशवसुतांचं विषय विवेचन करत असताना इंग्रजीचा प्राध्यापक तास घेत आहे आणि प्रिन्स मोबाईलवर बोलत आहे. त्यावेळेस तो प्राध्यापक विचारतो, कोण तू वर्ग चालवत असताना बोलू नको. आणि त्यावेळेस तो प्रिन्स त्या प्राध्यापकाच्या कानाखाली जोराने देतो. आणि म्हणजे या ठिकाणी दंडुकेशाहीचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. पण याचा अर्थ असाही नाही की सर्वच संस्थाचालक सर्व संस्थाचालकाची मुलं अशी असतात किंवा सर्वच संस्थाचालक असे असतात असंही नाही. या ठिकाणी असं मलाही त्या ठिकाणी नोंदणी करता येईल. करमाळा ते हैदराबाद असा आर्ची आणि परशाचा प्रवास या ठिकाणी कथन केलेलं आहे. अजून एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे, अजय अतुल यांचं संगीत तर आहेच, म्हणजे लोकप्रिय होण्यामध्ये महत्त्वाचा वाटा अजय अतुल यांच्या संगीताचा आहे. त्याविषयी फार विवेचन करणार नाही. कॅलिफोर्नियामधील सोनी स्कोरिंग स्टेज या स्टुडिओमध्ये सैराट चित्रपटाच्या एका गाण्याचं रेकॉर्डिंग झालं. लक्षात घ्या, म्हणजे एकमेव भारतीय चित्रपट, पुन्हा एकदा एकमेव भारतीय चित्रपट ज्याला कॅलिफोर्नियामधील सोनी स्कोरिंग स्टेज येथे या स्टुडिओमधील सिम्फनी ऑर्केस्ट्रा येथे त्याचं रेकॉर्डिंग झालेले 45 जणांचा वाद्यवृंद आहे. ते गाणं पाहताना खूप आपल्याला छान वाटतं. म्हणजे नागराज मंजुळेंचे सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य मला काय जाणवतं ना की मराठीमधील असा वेगळेपण असणारा दिग्दर्शक काय आहे तर त्याचं प्रेझेंटेशन खूप छान आहे. मी तुम्हाला एक सीन सांगतो, मग तुम्हाला असे अनेक उदाहरण देता येईल. एक सीन त्यात सांगतो तुम्हाला की 45 जणांचं वाद्यवृंद ज्या गाण्यावरती या ठिकाणी चित्रीकरण दाखवलेले की ज्यावेळेस तो प्रदीप म्हणजे आपण लंगड्या ते विहिरीवर पोहत असतात आणि आर्ची त्यांना विहिरीमधून हाकलून देते. तर त्यावेळेस हा प्रदीप ज्याला अगोदर सर्वजण लंगड्या म्हणतात, तो काय म्हणतो की नदीमध्ये त्या होडीवरती आपण ज्याला म्हणू की परशा असतो, त्याचा बाप मित्र असतात, तो काय म्हणतो आर्ची आली असं मोठमोठे म्हणतो. अगोदर याला आवाज येत नाही, पण ज्यावेळेस त्याला असं आवाज येतो की आर्ची आली तर त्यावेळेस तुम्ही जर तो सीन पाहिला बारकाईनं तर तुम्हाला मी काय म्हणतो लक्षात येईल की सादरीकरण कसं त्यांचं आता वास्तविक हे तुम्हाला दाखवता आलं असताना 1 मिनिटामध्ये तर हे विवेचन खूप पूरक झालं असतं त्याला. पण आता त्यात आपण वेळ घालवायला नको आहे. आपण तुम्ही परत एकदा हे नंतर यूट्यूबवरती किंवा G5वरती पाहू शकता. तर ज्यावेळेस आर्ची आला असं तो ऐकतो त्याच्या कानावरती तर त्यावेळेस त्या प्रशांत काळे म्हणजे परशाची काय रिॲक्शन आहे बघा. तो काय करतो, नदीमध्ये सूर मारतो, कोणताही विचार न करता काय करतो तो नदीमध्ये सूर मारतो आणि पाण्यामध्ये तो असं पोहताना दाखवलं. ते सादरीकरण तुम्हाला या ठिकाणी हे वैशिष्ट्य या ठिकाणी जाणवतं. त्याच गाण्यामध्ये बुलेटवरती आर्ची येते असं देखील दाखवलेलं पहा. अशी कितीतरी उदाहरणं तुम्हाला दाखवतील. एका सीनमध्ये ड्रोनच्या साईड तो सीन घेतला पहा की सूर्यप्रकाशाची किरण दाखवणारा तो ज्याला आपण पाणी दाखवले आणि त्या पार्श्वभूमीवरती ते सीन देखील मराठीमध्ये असे सीन खूप कमी दिसतात. हे या चित्रपटाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. आणि अक्षरशः अर्थातच चित्रपटाचा शेवट देखील आपल्याला विचार करायला लावणार आहे. म्हणजे मी ज्यावेळेस चित्रपट पाहिला त्यावेळेस त्या रात्री तुम्हाला झोप आली नाही, म्हणजे सुन्न झालो. अशीच अवस्था म्हणजे आपण थिएटरमधून ज्यावेळेस बाहेर पडायचो त्यावेळेस एखाद्या चित्रपट पाहिला की काहीतरी प्रतिक्रिया दिली जाते, चांगला होता, बरा होता, वाईट होता, काहीतरी बोललं जातं. पण ज्यावेळेस सैराट चित्रपट पाहून बाहेर रसिक प्रेक्षक येतो, म्हणजे सैराट पाहत असताना मध्यंतरापर्यंतचा प्रेक्षक हा देखील आपल्याला अभ्यास करता येईल. मध्यंतरापर्यंतचा प्रेक्षक आणि मध्यंतरानंतरचा प्रेक्षक आणि शेवटी थिएटरमधून बाहेर येणारा तो प्रेक्षक, म्हणजे तो चेहरा विचार करणारा तो प्रेक्षक जाणवतो की काहीतरी एक दुःखाचं गाठोडं या ठिकाणी उलगडून दाखवले की काय त्या शेवटच्या सीनमध्ये असं रसिकाला वाटतं. आणि ती रक्ताळलेली पावलं फक्त दाखवलेली. अजून एवढे सैराटची गाणी लोकप्रिय झाली पण शेवटी कोणताही आवाज नाही, कोणतंही संगीत नाही. लक्षात घ्या, कोणतेही संगीत नाही. यावेळेस मला नागराज मंजुळे
हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे दिग्दर्शक वाटतात, की ज्यावेळेस मी बायसिकल थ्यूज हा चित्रपट पाहतो, ज्यावेळेस मी राशोमन हा चित्रपट पाहतो, ज्यावेळेस मी इटालियन चित्रपट पाहतो, म्हणजे ज्याला आपण नववास्तववाद म्हणतो ना, की जो बायसिकल थ्यूजमधून आलेला आहे किंवा राशोमनमधून आलेला आहे, किंवा जागतिकीकरणानंतर चित्रपट त्यावरती खूप बोललेला आहे. पण यावेळेस मी असं म्हटलं होतं की काही क्षणापूर्वी ह्या परिप्रेक्ष्यावर, ह्या कसोट्यावर, ह्या निकषावर मला नागराज मंजुळे भारतीय दिग्दर्शक वाटतात. आता पुढे जाऊन मी काय म्हणतो लक्षात घ्या, ह्या निकषावरती मला नागराज मंजुळे हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे दिग्दर्शक वाटतात. हे मी ठामपणे या ठिकाणी सांगू शकतो, आणि सांगू शकतो नाही, सांगतो मी, की नागराज मंजुळे हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे दिग्दर्शक आहे. हे सैराट आणि हँड्रीमधून सिद्ध झालेले. 66व्या बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये सैराटची निवड झाली. हिंदीमध्ये धडक, करण जोहर लोकप्रिय निर्माता दिग्दर्शक, तो धडक आला, तो फार काही चालला नाही. कन्नड, ओडिया, तेलुगू अशा कितीतरी प्रादेशिक भाषांमध्ये सैराट आला. एवढंच काय तर सैराटचा ट्रेंड हा त्यानंतर निर्माण झाला. लक्षात घ्या काय की सैराटचा ट्रेंड निर्माण झाला. अजून एक महत्त्वाचं वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगितलं होतं की मातीतील कलावंतांना घेऊन चित्रपट लोकप्रिय करण्याचं कार्य कुणी केलं असेल तर ते केलं आहे, ते म्हणजे नागराज मंजुळे यांनी केलेलं आहे. हे देखील मला या ठिकाणी अधोरेखित करता येईल. नागराज मंजुळेचं प्रयोगशील दिग्दर्शक म्हणून मला एक साधारण काही निरीक्षणं, काही निकष या दृष्टिकोनातून विचार करत असताना मला जाणवतं की एक महत्त्वाची जर आपण वैशिष्ट्य विचारात जर घेतली तर जाणवतील. या माध्यमातून काय होतं की मी काय बोलतो, किती कसं बोलतो हे फार मला कळत नाही. आणि मी असं म्हटलं ना की पावसाचा निबंधमध्ये जसं सुरुवातीला ती एकाकी झाड दाखवले, तसं ऑनलाईन माध्यमातून बोलत असताना किंवा ऑनलाईन माध्यमातून तास घेत असताना की आपण अरे वेळ तर नाही ना असं थोडंसं जाणवतं का. आपण बोलत असतो, आपले कोण ऐकते, आपलं किती जण ऐकतात हे फार काही लक्षात पण येत नाही. आपला आवाज जातो की नाही हे पण लक्षात येत नाही. आणि थोडीशी प्रत्यक्ष बोलत असताना जो एक बिनधास्तपणा असतो, एक मोकळेपणा असतो, प्रेक्षकाच्या डोळ्यामध्ये पाहून बोलणं जास्त ते या ठिकाणी होत नाही. आणि त्यामुळं फारसा आनंद ऑनलाईन माध्यमात नाही मिळत नसला तरी देखील काही जे ज्याला आपण बलस्थान आहे ते देखील आपण म्हणू शकतो. तर मला असं वाटतं की प्रयोगशील दिग्दर्शक म्हणून मला महत्त्वाचं आणि पहिलं वैशिष्ट्य जे जाणवतं की आता मी ज्याचं विवेचन केलं तर नागराज मंजुळे यांनी वास्तववादी लघुचित्रपट आणि चित्रपट हे मराठीमध्ये रूढ करण्याची पायवाट निर्माण केली. पायवाट हा शब्द मी जाणीवपूर्वक वापरतो. वितू चौधऱ्यांचा तो लघुपट पण आहे. पायवाट या अर्थाने की तळागाळातील समाजाला फोकस करण्याचं कार्य हे नागराज मंजुळे यांनी केलं, की जे आपण नववास्तववाद म्हणतो किंवा सबाल्टर्न थिअरी, ही जी महत्त्वाची इतिहास लेखनामध्ये ही जी महत्त्वाची थिअरी वापरली जाते, सबाल्टर्न थिअरी म्हणून आमचे इतिहासाचे प्राध्यापक पाटील सर यांनी मला याविषयी थोडंसं सांगितलं. तर ह्या निकषावर देखील मला तळागाळातील समाजाला फोकस करणारा दिग्दर्शक म्हणून, उपेक्षित समाजाला फोकस करणारा दिग्दर्शक म्हणून, शोषक आणि शोषित यांच्यातील संघर्ष अधोरेखित करणारा दिग्दर्शक म्हणून नागराज मंजुळे हे मला मोठे वाटतात. की आतापर्यंत आपण पाहिलं की राजप्रधान, श्रीमंत लोक यांच्यावरती सर्वच लिहितात, हो सर्वच यांच्यावरती चित्रपट घेतात, चांगलं चांगलं दाखवलं जातं. पण कॅमेऱ्या माध्यमातून उपेक्षित समाजाला फोकस करण्याचं कार्य हे नागराज मंजुळे यांनी केलेलं आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट मला असं जाणवतं की मराठी चित्रपटाला योगदान काय, असा ज्यावेळेस आपण विचार करतो किंवा प्रयोगशील दिग्दर्शक म्हणून, सर्जनशील दिग्दर्शक म्हणून विचार करत असताना मला असं जाणवतं की नागराज मंजुळे नावाचा नवीन ट्रेड हा मराठीमध्ये निर्माण झाला. जो चित्रपटातून आला, जो लघुचित्रपटातून आला आणि जो मालिकामधून देखील आला. पहा तुम्ही मालिका देखील जर पाहत असताल तर तुम्हाला देखील जाणवेल, लघुपटांमधून देखील जाणवेल, त्याचबरोबर अर्थातच चित्रपटातून देखील जाणवेल. म्हणजे कोसलानंतर कोसलाची शैली घेऊन येण्याचा प्रयत्न जसा झाला मोठ्या प्रमाणात, त्याचप्रमाणे नागराज मंजुळे नावाचा ट्रेंड हा मराठीमध्ये मोठ्या प्रमाणात आला आणि अनेकांनी अनुकरण करण्याचा प्रयत्न अनेक दिग्दर्शकांनी केला. त्याचं चित्रण
आपल्याला अनेक चित्रपट झाले. अजून एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे आणि मला असं वाटतं ते खूप महत्त्वाचं आहे. खूप महत्त्वाचं काय आहे तर आपणही चित्रपट करू शकतो हा आत्मविश्वास नागराज मंजुळे यांनी हॅन्ड्री आणि सैराट या चित्रपटामधून नव दिग्दर्शकांना दिला. लक्षात घ्या, मी काय म्हणतो, मी जे म्हणतो ते खूप महत्त्वाचं आहे. ह्या आणि परिप्रेक्ष्यातून महत्त्वाचं आहे की आपण देखील म्हणजे आपण ग्रामीण भागातील आहोत, आपण उपेक्षित समाजातील आहोत, आपण गरीब आहोत, हा न्यूनगंड आपल्याला असतो पहा. तर हा न्यूनगंड दूर करून आपण देखील आजच्या टेक्नॉलॉजीच्या कालावधीमध्ये आपल्याकडे चांगलं आशय असेल. सगळ्यात महत्त्वाचं घ्या की नागराज मंजुळे यांचे चित्रपट 2 चित्रपट आणि 2 लघुपट हे यांना पुरस्कार मिळाले. कलात्मकता आणि व्यावसायिकता यांचा संगम साधणारे चित्रपट आहे. पण हे चित्रपट लोकप्रिय का झाले, ह्या चित्रपटांना प्रतिसाद का लाभला, तर याचं सर्वात महत्त्वाचं कारण आहे मला असं वाटतं की नागराज मंजुळे यांच्याकडे असणारा आशय. तुमच्याकडे जर समृद्ध आशय असेल ना, तेच पुन्हा आपण म्हणतो ना की मोठमोठे कलावंत काय म्हणतात की चांगली स्क्रिप्ट जर असेल ना तर मी चित्रपट साईन करायचा विचार करेल. लक्षात घ्या, चांगली स्क्रिप्ट जर असेल ना तर मी चित्रपट साईन करायचा विचार केल. हेच या ठिकाणी मला असं म्हणायचं आहे की नागराज मंजुळे यांकडे चांगला अनुभव विश्व होतं आणि त्यामुळे त्यांचं अनुभव विश्व. बरं, त्यांनी ते बळच कुठं सांगितलंय का, तर अजिबात नाही. ते समृद्ध अनुभव विश्व त्यांचं स्वतःचं जगणं हे त्यांनी कॅमेरा या माध्यमातून या ठिकाणी मांडलेले. हे अजून देखील तुम्हाला याविषयी सांगता येईल, पण एवढा वेळ मला वाटतं आपल्याकडे नाही. पण हे महत्त्वाचं आहे की युवा दिग्दर्शकामध्ये हा आत्मविश्वास हा नागराज मंजुळे यांच्या चित्रपटातून निर्माण केला. अजूनही एक महत्त्वाचं आहे की त्या कालावधीमध्ये सैराट लोकप्रिय झाला आणि ठिकठिकाणी विविध चित्रपटांच्या ऑडिशन सुरू झाल्या. बातमी देखील तुम्ही त्या कालावधीमध्ये वाचल्या असत्याल, इलेक्ट्रॉनिक मीडियावर देखील तुम्ही याविषयी पाहिलं असेल की कोणी पण यायला लागलं आणि ऑडिशन घ्यायला लागलं. लक्षात घ्या, असं होत नाही हो. हे सर्वात महत्त्वाचं आहे की यामध्ये आशय जर तुमच्याकडे समृद्ध असेल, आशय जर महत्त्वाचा असेल तरच तुम्ही चांगला चित्रपट करू शकता. अन्यथा तुमचा चित्रपट भरकटण्याची दाट शक्यता असते. काय होतं, भरकटण्याची दाट शक्यता असते. चांगले कलावंत जरी असले ना तरी ते चांगले कलावंत ते त्या जहाजाचं, चित्रपटरूपी जहाजाचं तारू सावरू शकत नाही. पण ह्याच्या उलट जर तुमच्याकडे चांगली स्क्रिप्ट असेल, तुमच्याकडे चांगला आशय असेल, जे आपण सामना सिंहासन या चित्रपटाचं उदाहरण घेतो, आपण नटरंग जोगवा या चित्रपटाचं उदाहरण घेतो, तर एवढंच काय अक्षय इंडिकर यांच्या अलीकडचे चित्रपट यांचे उदाहरण घेतो, तर यामध्ये चांगला आशय हा आहे. त्यामुळे तो चित्रपट हा खऱ्या अर्थानं लोकप्रिय होतो. याविषयी तुम्हाला वर्णन केले. नॉन ॲक्टर घेऊन बहुजन कलावंतांना आधिक्याने घेऊन बहुजन कलावंतामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचं कार्य हे नागराज मंजुळे यांनी केलेले. फुले शाहू आंबेडकर विचार परंपरेशी एकनिष्ठ असणारा दिग्दर्शक हे देखील त्यांचं एक वैशिष्ट्य आहे. याविषयी मी बोललेलो आहे. त्याचबरोबर समतेचा वारसा, पुरोगामी वारसा हा त्यांच्या चित्रपट माध्यमातून अधोरेखित होतो. चित्रभाषेचा वापर सजगतेने त्यांनी केला आहे. ज्याला आपण चित्रभाषा म्हणतो की तुम्ही किती चांगले लेखक असा, तुमच्याकडे 500 पानाची कादंबरी आणि 500 पानाची कादंबरी चांगली असली तरी तुम्ही 2 तासाच्या चित्रपटात ती तेवढ्याच दर्जेदारपणे मांडू शकताल असं सांगता येत नाही. म्हणजे मी असं म्हटलं होतं की हॅन्ड्री आणि सैराट या चित्रपटाचा शेवट 200 पानाच्या कादंबरीमध्ये जे सांगता येणार नाही ते एका सीनमध्ये नागराज मंजुळे यांनी सांगितले. मी जाणीवपूर्वक काय म्हटलं होतं की चित्रभाषेचा सजग भान असणारा दिग्दर्शक, प्रयोगशील दिग्दर्शक म्हणून देखील नागराज मंजुळे यांचं नाव आपल्याला घेता येईल. सोलापुरी ग्रामीण भाषेचा अवलंब या ठिकाणी केलेला आहे. कधी कधी आपल्या बोलीभाषेविषयी आपल्याला न्यूनगंड असतो. प्रमाण भाषेच्या प्रेमात आपण पडलो की बोलीभाषेला टाळण्याचा प्रयत्न देखील होतो. पण या ठिकाणी मात्र बोलीभाषेविषयीचा अभिमान आणि योग्य वापर नागराज मंजुळे यांनी या ठिकाणी केलेला आहे. कलात्मकता आणि व्यावसायिकतेचा संगम
हा देखील त्यांचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. अनोखे शेवट हे देखील त्यांच्या चित्रपटाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. पिस्तुल्याचा शेवट हा महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांच्या ओळीने झालेला आहे. पावसाचा निबंध हा शेवट देखील त्या निबंध न लिहिलेल्या मुलाच्या पाठीवरती ती वही आहे, त्या वहीची पानं उलटत आहेत आणि पाऊस येत आहे. हॅन्ड्रीचा शेवट प्रस्तावित समाजव्यवस्थेवरती जब्याने दगड भिरकावलेला आहे आणि सैराट तर आपल्याला निशब्द करणारा, रक्ताळलेली पावलं दाखवणारा हा शेवट. अशी शेवट हा देखील अभ्यासाचा एवढंच नाही तर एखाद्या लेखाचा विषय हा होऊ शकतो. त्याचबरोबर अभिनेता नागराज मंजुळे या दृष्टीने देखील आपल्याला पाहता येईल. नाळ चित्रपटामध्ये त्यांचा महत्त्वाचा रोल आहे. त्याचबरोबर द सायलेन्स, पिस्तुल्या, हायवे, सैराट, हॅन्ड्री यामधून देखील त्यांचा कवी मन, दिग्दर्शक म्हणून तर आहेच, कवी म्हणून आपल्याला नागराज मंजुळे प्रकर्षाने दिसतात. आणि त्याचबरोबर हे एक निर्माता म्हणजे सोलापूरसारख्या, जीवरसारख्या ठिकाणचा एक मुलगा आज मोठमोठ्या निर्मात्याच्या पंक्तीला जाऊन बसलाय. हा देखील एक मराठी माणूस म्हणून आपल्याला अभिमान वाटतो. आज त्यांच्या चित्रपटाचे हक्क विकत घेण्यासाठी शर्यत लागलेली असते. आज त्यांचा चित्रपट प्रदर्शित कधी होणार म्हणून मराठीच काय तर हिंदी निर्माते देखील डोळे लावून बसलेले असतात. यांचा चित्रपट आला की आपण आपला चित्रपट लावायला नको. जगभरातील वेगवेगळ्या विद्यापीठामध्ये जे 10वी नापास झालेले नागराज जगभरातील विविध विद्यापीठामध्ये त्यांना व्याख्यानासाठी आमंत्रित केलं जातं. त्याचबरोबर त्यांच्यावरती परिसंवाद होतात. नागराज मंजुळे यांच्यावरती राष्ट्रीय चर्चासत्र होतं. एवढंच काय, त्याच्यावरती लेख येतात, पुस्तकं देखील येतील. म्हणजे जीवर करमाळ्याचा एक युवक पण आपल्या प्रांजळपणामुळे सच्चा, म्हणजे मी सच्चा मित्र म्हणून नागराज मंजुळे यांना ओळखतो, की कुठेही त्यांच्या मनामध्ये की मी एवढा मोठा दिग्दर्शक आहे किंवा त्यामुळे काही लपवण्याचा प्रयत्न ते करत नाही. अहो एवढंच काय, तुम्ही सर्वांनी साधनाचा तो दिवाळी अंक वाचला असेल की स्वतः ब्ल्यू फिल्म पाहिलेलं ते मान्य करतायत, स्पष्टपणे सांगतायत. सिगारेट पिणं, दारू पिणं मी कसा वाया गेलो होतो त्यांनी स्वतः सांगितलेले. असा प्रांजळ मनाचा एक सच्चा मित्र आणि एवढंच काय, माणूस म्हणून मोठा व्यक्तिमत्व हे आपल्या ठिकाणी जाणवतं. आणि पुढील कालावधीमध्ये देखील आंतरराष्ट्रीय दर्जाचे दिग्दर्शक म्हणून नागराज मंजुळे यांची नोंद ही इतिहासाला घ्यावीच लागेल असं मी विशद करतो. आणि या ठिकाणी मी थांबतो. मला महाविद्यालयानं या राष्ट्रीय चर्चासत्रामध्ये आमंत्रित केलं आणि 57वे सत्र मध्ये बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी महाविद्यालयाचा ऋणी आहे. ही व्याख्यानमाला खूप लोकप्रिय आहे आणि या व्याख्यानमालेमधून अनेक चांगले मान्यवर अभ्यासपूर्ण विवेचन केलेलं आहे. मी देखील माझ्या पद्धतीने प्रयत्न केला आहे. धन्यवाद. थांबतो.